रोज अंथरुणात उठलं की इंजेक्शन, औषधं, सलाईन, घरातून हॉस्पिटलमधून गेली 1 महिना झालं माझं हेच औषध चाललंय. रोज रडायला यायचं. असं वाटलं की बास देवा, मी आता थकले आणि मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय, मला खुश राहायचंय, मला जरा मोकळा श्वास घ्यायचाय. मी हॉस्पिटल आणि घरी 1 महिना झाला ह्याच्या व्यतिरिक्त काय बघितलेलंच नाही. कारभाऱ्यांना पण बोलले मला थोडंसं बाहेर जायचंय. आणि असंच एक रील बघत होती आणि माझ्यासमोर चक्क एक रील आली. असं वाटत होतं स्वामींनीच मला माझ्याकडे ती रील पाठवले. फक्त 750 रुपयेमध्ये मुंबईमधील 5 प्रसिद्ध मंदिरं बघायला भेटणार. बास म्हटलं, देवानेच पाठवली आणि माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात देवाच्याच आशीर्वादानं मी करणार. आणि मी ठरवलं आणि कारभाऱ्यांना सांगितलं आणि मी एक अट ठेवली बरं का, मला एकटीलाच जायचं आहे. कारभारीपर्यंत नको बोलले, तुला चक्कर वगैरे येईल, आत्ताच औषधं कुठे बंद झाले, पुढं कसं करणार. म्हटलं हा त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. मग मी काय करू, मग दुसऱ्या मिनिटाला भाऊजाला फोन केला, असं आहे, तू येतेस का माझ्याबरोबर. आणि गमतीची अशी गोष्ट की आम्ही दोघे घराच्या बाहेर पहिल्यांदाच एकटे पडणार आहोत. ठरलं तर मग. आणि ह्यांची ट्रिप असते ना ती फक्त संडे टू संडे, म्हणजे ह्या रविवारी ते पुढच्या रविवारी असते. आणि उद्याच रविवार होता. म्हटलं आता काय करावं, केली ना पटकन दोघींची बुक. म्हणजे माझ्या भावानं पण हो म्हटलं ना, आम्ही दोघी एकदम तयार झालो. कशी दिसते मी, भारी वाटते. पहिल्यांदा असं वाटते लहानपणीच्या सहलीला चालले. एवढी उत्सुकता होती ना, मी रात्री 1 वाजता झोपले. मला आनंदामध्ये झोप पण लागत नव्हती. आणि सकाळी 4च्या अलारामला मी चक्क 4च्या अलारामला उठले आणि मी एवढी सुंदर तयार झाले ना. हा ड्रेस आहे ना मी स्वतःसाठी घेतलेला आहे. म्हणजे माझं सेल्फ गिफ्ट आहे. मी माझ्या युट्यूबच्या पगारातून सर्वांसाठी काही ना काही घेतलं, पण मी माझ्या स्वतःसाठीच काही नव्हतं घेतलं. तो आज मी ड्रेस घेतला, खाऊ वगैरे सगळं काय घेतलं. हा आता रविवार होता, कारभाऱ्यांना रविवारची सुट्टी नसते, पण ते हाफ डे मध्ये येणार होते आणि बोले तू टेन्शन नको घेऊस, तू फक्त एन्जॉय कर. मला दक्षचं टेन्शन होतं, तू नको टेन्शन घेऊ, तू फक्त एन्जॉय कर. आणि ते मला म्हणजे 5:30 वाजता आम्हाला निघायचं होतं. काहीतरी आमचा 6:30चा पिकअप पॉईंट रबाळ्यावरती होता, रबाळे पोलीस स्टेशनच्या समोरून. तर भाऊचं डायरेक्ट पप्पा येणार होते तिला सोडायला आणि मला कारभारी येणार होते. तोपर्यंत दक्षला कुठे ठेवायचं म्हणून बाजूला मावस जाऊबाई राहते, तिच्या घरी दक्षला ठेवलेलं होतं. आणि कळव्या नाक्यावर कारभारीने मला सोडलं आणि तिथून पुढे भाऊजाने मी पप्पांच्या रिक्षातून थेट आम्ही रबाळ्याला पोहोचलो. आता गंमत अशी झाली की आदल्या दिवशी शनिवारी गोकुळाष्टमीमुळे एवढा पाऊस होता ना, म्हटलं आता कॅन्सल होते काय, लय टेन्शन आलेलं. जो ग्रुप बनवलेला ना टूर्सवाल्यांनी त्याच्यावरती पण सगळेजण म्हणत होते आता कॅन्सल होते का काय, पण त्या लोकांनी कॅन्सल नाही केला. आणि आम्ही रबाळ्यावरती पोहोचलो आणि अगदी 20 मिनिटात, गाडी पावसामुळे थोडी लेट झाली, 20 मिनिटातच तिथं गाडी आली. रील बनवूया. आता आम्ही रील बनवते. तुम्ही नक्की काय करा, इंस्टाग्रामवर या ना रे, या इथं 50,000च्या वर सबस्क्रायबर. इंस्टाग्राम फक्त 1,000 रुपये नाही ग, हजार करून. आता आम्ही रील बनवतो चांगले. लवकरात लवकर आम्हाला इंस्टाग्रामवर तुमचं स्वागत या, फॉलो या. तिथं तुम्हाला चहा पाणी भेटेल. किती देणार आहे, मी बिस्किट भेटेल. एवढी भारी ट्रॅव्हल्स होती ना, AC ट्रॅव्हल्स होती. पूर्ण दिवसभर कंटाळा नाही आला. आणि सगळ्यात मेन तिथं चार्जिंग होतं. माझा मोबाईल, मला टेन्शन आलं की मोबाईल स्विच ऑफ झाला तर काय होईल, मेन तिथं चार्जिंग होत होतं. आणि एवढ्या भारी ओळखी झाल्या ना तिथं. आणि सगळ्यांनी मला यूट्यूबवरती फॉलो केलं आणि त्या ओळखतात. म्हणजे एका ताईने तर मला ओळखलं आणि एवढं भारी वाटत होतं ना, माझं कोणतरी व्हिडिओ बघते ते पण माझ्या समोर बाजूला बसून. महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. एवढी भारी त्या टूर्सवाल्यांची टीम होती ना. कोण रिटायर झालेलं होतं, कोण बँकेतनं रिटायर झालेलं होतं. एवढे छान कॉमेडी करत होते ना. मी त्यांना कॉल केलं ना की सगळं तुम्हाला पिकअप आणि ड्रॉपचं सगळं सांगतील. ठाण्यावरून पिकअप नव्हता, माझ्यासाठी रबाळेजवळ होता. काहीतरी ना 6:30ला तिथे गाडी येते. आम्ही 6:30ला हजर होतो. आणि बाकीच्या शेवटच्या स्टॉपवर अजून 7 जणी चढल्या. चक्क 7 जणींचा ग्रुप होता. गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पाचं नाव घेऊन आमच्या पिकनिकला सुरुवात झाली. आपला अशोक मामा बोलतो ना, अहो आपला अशोक सराफ मामा, आयुष्यात एक तरी उन्हाळ दिवस झाला पाहिजे. तसा हा माझा आजचा उन्हाळ दिवस होता. ट्रॅव्हल्समध्ये बसल्या बसल्यास असा जो लॉस दिसत होता ना, सगळं मन प्रसन्न झालं, टेन्शन सगळं माझं लांब झालं. म्हणलं सुरुवातच असली भारी झाली ना. आणि गाडीमध्ये बसल्या बसल्या त्यांच्याकडून आम्हाला हे चीजवालं बिस्किट आणि पाण्याच्या बॉटल दोघींना दोन. अरे वा म्हणलं, घरातनं पाण्याची बॉटलच आणायची विसरली. माना अपनी जेब से गरीब है फिर भी मंगळसूत्र जिंदा है हमसे नाम प्यार. तिनं मंगळसूत्र घातले. ऑफिशियली आम्ही ह्या बसचे मालक झालेलो. भेटलं एक बस झालं, दोन हा मंगळसूत्र दाखव. मंगळसूत्र तीच बिस्किट खाऊन आणि एक पाण्याची बॉटल पिऊन सगळे एवढे खुश झाले ना. लागलीच गाण्याला सुरुवात केली ना काकाने. काय गाणं आणि बॅकग्राऊंड म्युझिकला आम्ही होतोच ना. प्रत्येकाने आपापल्या आवडीचं गाणं बोलायचं होतं आणि पहिल्यांदा स्वामींचंच गाणं सर्वांनी मिळून बोललं. माझं दुखणंच पळून गेलं. मी चक्क विसरून गेली की माझं 1 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालंय. मी एवढे बसले. सांग पटकन पटकन सांगू. आम्ही आता महाडच्या गणपती बाप्पाला पोहोचलोय आणि पाऊस उघडला. नसतोय का पाऊस? पाऊस बंद झालाय. गणपती बाप्पा बाहेर गेलं. आणि बोलता बोलता कधी आम्ही महाडला पोहोचलो कळालंच नाही. आम्ही आता गणपती बाप्पाचं दर्शन करणाऱ्या अष्टविनायक मधल्या एक पैकी. आणि गमतीची गोष्ट सांगू का, आमच्या ग्रुपमध्ये 50 जण आहेत आणि 50 पैकी 45 जणी लेडीजच आहेत. चक्क लेडीज आहेत. हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या मंदिराच्या समोर आहोत आणि गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. फक्त 10 मिनिटातच आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं आणि आम्ही गर्भ मंदिर आहे ना तिथे पोहोचलो. एवढी सुंदर रांगोळी होती ना तिथं. आणि मेन गर्भगृह होतं ना त्याच्या बाजूलाच महादेवाचं होतं. श्रावण महिन्यात महादेवाचं दर्शन तर झालंच पाहिजे आणि ते पण अष्टविनायक मंदिरापैकी एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे आम्हाला महादेवाचं दर्शन झालं आणि त्या तिथे ना गणपती बाप्पाचं मंदिर होतं. पण तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता म्हणून नाही काढलं. कसं दर्शन झालं? गणपती बाप्पा खूप सुंदर आणि आमचं सगळं विघ्न जाऊ दे गणपती बाप्पा. आम्हाला ट्रॅव्हल्सवाल्यांनी काय सांगितलेलं, अष्टविनायकपैकी हे एकच मंदिर आहे की त्या मंदिरातल्या गणपती बाप्पाला आपण हाताने चरण स्पर्श करू शकतो, म्हणजे जवळून दर्शन होतं. हे आमचे मामा आहे, आम्हाला सर्व सांगतात. कुठे फुल एन्जॉय आहे ना. मस्त मस्त. 750 रुपये फिरणं. आणि आता काय आम्ही आता नाश्ता करायला. काय खाणार आहे? पोहा खाणार. हा तुम्ही पोहा खाणार. चाय चाय पाहिजे. चाय चाहिए. चाय चाय. गुलाबजाम हे आमचं बारकं बाळ तर गुलाबजाम म्हणल्यावरच खुश झालं. हे आहे ना मंदिराच्या बाहेर आल्यानंतर टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांकडूनच हो त्यांच्या आपल्याला त्या 650 मध्येच आपल्याला नाश्ता सर्व काही त्यांच्यामध्येच आहे. नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे, गरमागरम उपमा आणि वा बटाटा वडा तर एक नंबर होता. आणि चहा एवढं पोट भरून दाबून खाल्लं ना बास. असता म्हणलं सुस्ती आलेली आणि झोपायचं. कसलं झोपायचं. तिथनं आम्हाला पुढच्या खोपोली दर्शनाला जायचं होतं ना. नाही पळसदरीला जायचं होतं. काय तो निसर्ग, आई शपथ काय ते ढग आलेलं. म्हटलं कसला मी पावसात एन्जॉय करते, पण सोडावं पाऊस पडू दे ना तर काय पडू दे, आमचा एन्जॉय काय थांबत नाही. पप्पे कुठं आले सांग पटकन. स्वामींच्या मठामध्ये. कुठे आहे ना पळसदरी. पळसदरी स्वामींचा मठ. आणि वातावरण कसं आहे? कुठे आले? महाबळेश्वर. थांबा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. मागे नाही दाखवतो. पाऊस एवढं भारी वातावरण. अरे पावसातून मज्जा येते.
इतर वातावरण बघून एवढी खुश झालेली, पण दुसऱ्याच क्षणाला तिथलं म्हणजे स्वामींचं मठ बघून मी एकदम थक्क झाली. म्हणजे मला शॉकच लागला. चारी बाजूला डोंगर आणि त्या डोंगराच्या मध्ये इटुकलं पिटुकलं स्वामींचा मठ, एकदम छोटूसा मठ. आणि त्या मठामध्ये जे मेन अक्कलकोटचं आहे ना, अक्कलकोटचं स्वामींचा वटवृक्षाच्या खाली तशीच सेम मूर्ती आहे. मठाच्या बाहेर गावकरी बायका ताज्या ताज्या टवटवीत भाज्या घेऊन बसलेल्या. आतमध्ये आल्यानंतर छोटीशी दुकानं आहे. आणि जिथे जाईल म्हणजे तुम्ही जिथे पाऊल ठेवाल ना, पदोपदाला असं वाटतं की स्वामी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वामीचा फोटो आणि मूर्ती आहे. स्वामींचा मठ हा स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकरांनी पूर्ण गजबजलेला होता. जिथे बघल तिथे स्वामी दिसत होते. बास एवढं भारी वाटत होतं. आणि जेवढं नशीब माझं चांगलं आहे ना, एवढे सुंदर सुंदर स्वामी तुम्हाला नाही सांगू शकत. असं वाटतं स्वामी बघतात आहे आपल्याकडे ना, हसतात आहे. पदोपदाला स्वामी होतात आणि बोलतात ना, स्वामी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आणि माझं एवढं नशीब चांगलं आहे की आम्हाला आरती भेटली स्वामींची. ना, नशीब आपल्याला साथ देतं ते असं साथ देतं. तिथं आम्हाला स्वामींचं दर्शन पण झालं. एवढे सुंदर सुंदर आम्हाला स्वामी बघायला भेटले. आणि आज आम्हाला स्वामींचा महाप्रसाद सुद्धा, म्हणजे महाप्रसाद आम्हाला चक्क भेटला. बाहेर आलो सगळ्यांनी, थोडी थोडी अशी देवबाप्पाची शॉपिंग केली. कोणी अगरबत्ती, कोणी माळ, असं सर्व काही आम्ही घेतलं. कसं झालं दर्शन सांग आता पटकन. आम्ही जेवलो पोट भरून जेवलं. काय काय होतं? डाळ भात, भोपळ्याची भाजी, जिलेबी, पोळी, चपाती. अरे मोबाईलला पाऊस लागतोय की. चपाती आणि पुरणपोळी. पोळी लय भारी होती. पोळी मला लय आवडलं. पोट भरून जेवलं. श्री स्वामी समर्थ. चला आता पुढं कुठे सांगू का सकीनो, अजूनपर्यंत तुम्हाला अक्कलकोटला काही कारणानं जायला भेटलं नसेल ना, तुमचं काही कारण असू दे, तुम्ही एकदा पळसदरीला जावा. तुम्हाला अक्कलकोटला गेल्यासारखं वाटेल. सेम अक्कलकोट. आम्ही गाणं बोलणार आहे. बोल कुठलं? हिरवा निसर्ग जीवन सफर करा मस्तीने, जीवन सफर करा मस्तीने. काय ग? सारे क्रम गाणं चालू असलं गाणं गीत गारे धुंद वारे ला 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 ला. आजच्या समाचार इथं संपत आहे. परत भेटू पुढच्या स्टॉपला. सुंदर वातावरण, पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन, नंतर आमचं स्वामींचं दर्शन आणि स्वामींच्या महाप्रसादाचा आम्हाला लाभ झाला. मग आता एवढं छान छान जेवण केल्यानंतर काहीतरी गोड झालंच पाहिजे ना. मग काय टूर्स आणि ट्रॅव्हल्सवाल्यांकडून आम्हाला चक्क पान, अपेक्षाच नव्हती, आम्हाला पान देण्यात आलं ना. पान एवढं भारी होतं ना. ह्या प्रियाला म्हणजे माझ्या भाऊजाला काय आवडलं नाही, पण मला पान एवढं आवडलं ना. मी तिचं सुद्धा खाऊन टाकलं आणि माझं सुद्धा खाऊन टाकलं. आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू झाला. झालाय लाल 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 झालाय. लाल आलेलं आहे आणि इथं लाल पाणी झालेलं आहे सगळीकडं. पाऊस काय थांबत नव्हता, तसंच आमचा उत्साह पण थांबत नव्हता. तिथं स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो खोपोलीच्या गगनगिरी महाराज आहे ना, त्यांच्या मठामध्ये. म्हणजे त्या मंदिर मठ आहे ना, तिथे आम्ही दर्शनाला आलो. चारीकडे त्या डोंगरावरून येणार लाल लाल पाणी, भडक पाणी आणि आतमध्ये गर्दी. जेवढी गर्दी होती तेवढंच फटकन आमचं दर्शन सुद्धा झालं. जिकडे तिकडे माणसं नामस्मरण करत बसलेली होती, दर्शन घेत होती. आमचं दर्शन झालं. आम्ही थोडंसं बाहेरच्या वातावरणामध्ये फिरायचं ठरवलं. पाऊस थांबत नव्हता, खरंच थांबत नव्हता. आम्ही भिजत होतो, मज्जा करत होतो, सगळं काय. म्हणजे आमचं देवदर्शन सुद्धा होत होतं ना, आमची मज्जा सुद्धा होत होती. आता मी जरा निसर्गाचा आनंद घेतोय. आनंद कसला? गावाला तर माकड आहेत का काय? आजा आजा फोटो निकालते, आजा मेरे पास आजा फोटो निकालते. खिचिक
एवढा भारी फोटो काढला का नाही मी. आता मला आपल्या भारत सरकारकडून आहे ना भारतरत्नच भेटणार आहे बघा. अशा ठिकाणी ननंद भाऊजा आले म्हणल्यावर 4-5 रीला आणि 1700-1800 फोटो काढल्याशिवाय आमचं मन राहणार आहे का. लय भारी काढलं बघा. आणि परत एकदा तो व्ह्यू बघायला आलो. मला हा व्ह्यूच जबरदस्त आणलं. डोंगरावरनं येणारं पाणी, परत असं दगडावरनं जाणारं पाणी. ट्रॅव्हल्सवाले येऊन थांबलेले. म्हणलं अजून ट्रॅव्हल्स भरली नाही. असल्या वातावरणात एक गरमागरम कणीस तर झालंच पाहिजे. 40 रुपये लाज वाटते का. 40 रुपयाचं कणीस घेतले इथं राहिले का गप्प. शेतकरी आईबाप खानतील चपल्यानं 40 रुपयाचं कणीस आणि अर्ध खाऊन टाकते. व्ह्यू धबधबा 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 नाही ग, धबधबाच आहे ना. काय बोल धबधबा आहे. धबा 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 पडतोय. धबा धबा. आमची 4 नंबरची बस येऊन थांबलेली बघा. 8 बशी होत्या का नाही, लागोपाठ बशी होत्या. म्हटलं ये 4 नंबरची बस आल्या. बायका जमा होस तर म्हटलं जरा अजून जरा काटावर जावं जवळ. आई शपथ सगळेजण ओरडायला लागले ना आम्हाला. आता आपण कुठे चाललोय. आता वाजले 3:30. माझ्या घड्यात पाणी शिरले. 3:30 वाजले. आम्ही भिजलोय बघा सगळं बघा. आम्ही रीला बनवत बसलेलो. सगळे बसून ओरडायला लागले मामा आणि आम्ही मस्तपैकी रील बनवले. आता लोणावळ्यात आम्ही आता खंडाळा घाटात आहे ना. पण आम्ही गावाला जाताना रात्रीच जातो म्हणून आम्हाला खंडाळा घाट बघायला भेटत नाही. मग आता बघा कासला भारी दिसतोय. लोणावळा खंडाळ कुठं जायचं आहे म्हणून. आम्ही आता लोणावळ्याला आलोय आणि मग कसं थंडी वाजते आणि धुकं आहे. हबीबी वेलकम टू लोणावळा. हा काय ग्रुप झालाय माझा. आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोणावळा तर अगदी सुंदर राणीसारखं दिसते. राणीसारखं आम्ही आलेलो होतो आता लोणावळ्याच्या नारायणी धाम ह्या मंदिरामध्ये. काय बाबा तिथं एंट्री करतानाच एवढं भारी वाटतं ना. सगळीकडं मार्बल. आणि मी एवढी शॉक झाले ना. आईची एवढी सुंदर मूर्ती होती ना. एवढी सुंदर मूर्ती होता ना. प्रत्येक म्हणजे तिथं आपले बालगोपाल सुद्धा होते. म्हणजे आता गोकुळाष्टमी झाली ना त्यामुळे तिथं पाळणा एवढा सुंदर सजवलेला होता. आणि ते सगळेजण तिथं झुला म्हणजे पाळणा हलवत होते. लई इच्छा झालेली पण लई वेळ झाला असता बघा. आणि इथं सालासर हनुमान म्हणजे सालासर मी बरोबर बोलते का आठवत नाही. सालासर हनुमानाची पण मूर्ती आहे. आणि चिंता म्हणजे गणपती बाप्पा एवढे सुंदर आहे ना. एवढे सुंदर गणपती बाप्पा. हे तर बघून मी शॉकच झालेले. पण सहज वरती लक्ष गेलं तर वरती पण सुद्धा त्या मार्बलवरती एवढ्या सुंदर ते नक्षीकाम पेंटिंग म्हणजे काय असं वाटत होतं डायरेक्ट मी स्वर्गात आले मी. शपथ धुके बघ. गौशाला बघ तिथं. मूर्ती कशी वाटली. मूर्ती एकदम भारी वाटली. आणि हे बघा धुके किती आलेत. आम्ही चालतोय आणि धुके आहेत. काही गोष्टींवर आपण आहे ना डोळ्याने बघितल्यानंतरच आपला विश्वास बसतो. असंच काहीतरी होतं. इथं आम्हाला स्वामी केंद्रात आणलेलं होतं ना. तिथं साक्षात सेवेकरांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत. पाऊल खुणा उठलेले आहेत. नारळावरती स्वामी दिसलेले आहेत. ते सर्व तुम्हाला इथं बघायलाच गेल्यानंतरच बघायला भेटेल. कारण का ना ते व्हिडिओ तिथे अलाउड नव्हता. शेवटी आज आमच्या दिवसाची सांगता होती. स्वामींना प्रार्थना करूनच आज आमचा दिवस संपवण्यात येणार होता. मला विश्वास बसना झाला की हा दिवस कसा भुरकन निघून गेला. आणि थकलो सुद्धा नाही. म्हणजे किती भारी एवढे छान सुंदर मंदिरं बघायला भेटली. ते पण कमी पैशात. एवढे आमची मैत्री झाली. त्या मठामध्ये आम्हाला वडापाव देण्यात आला. हे सगळं जे काही आम्ही खातो ना सगळं आम्हाला ट्रॅव्हल्सवाल्याकडूनच होतं. लोणावळ्यामध्ये आम्हाला एका स्पॉटवरती उतरवण्यात आलं की आम्हाला खरेदी करण्यासाठी. मला आत्ता एवढा पश्चाताप होते ना. खरं सांगू तिथल्या चिक्क्या महाग होत्या. 100-150 रुपयाच्या वर होत्या. म्हणून मी एकच चिक्की घेतली. पण आता असं वाटतं घेतली असती तर बरं झालं असतं. एवढी टेस्टी ती लागते ना. खरंच खूप टेस्टी. पोरांसाठी चॉकलेट वगैरे खूप काही होतं. आजचा दिवस हा माझा होता.
मी आजारपणातून उठले आणि मी एका दिवसातच बरी झाले, मला असं वाटत होतं. ना सांगताच सांगताच कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला, मग भीती कुणाची कशाला. बोला ना. अरे दादा चोरून बघते हो, तर तुम्ही मला विचारलं ना की आजच्या दिवसामध्ये तुला काय भेटलं, तर मला आजच्या दिवसामध्ये स्वामी भेटले, स्वामींचा आशीर्वाद भेटला, मी बरी झाले, माझे नवीन ओळखी झाल्या, नवीन मैत्रिणी भेटल्या. एवढा सुंदर दिवस गेला तर शेवट पण चांगलाच झाला पाहिजे ना. गाण्याच्या भेंड्या खेळता खेळता आम्ही चक्क घरी आलोय. आमचा 2 तासाचा प्रवास 2 मिनिटांमध्ये झालाय. मी फक्त काही पैशामध्ये ठाणा ते लोणावळा फिरून आले एका दिवसात. मैत्रिणींनो, तुम्हाला तुमचा हक्काचा दिवस जगायचा असेल, एक उन्हाळ दिवस जगायचा असेल, किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत एक सुंदर आठवण पाहिजे असेल ना, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, नक्की जाऊन या. आणि महाराणा टूर्सचा स्टाफ एवढा चांगला आहे ना, तुम्हाला कशाचीच कमी भासणार नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट, ह्या महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा एक संकल्प आहे, त्यांना 55,000 स्वामी भक्तांना स्वामींची भेट घडवायची आहे. उन्हात केवळच्या बळणात लागीन सळसळली, उगाच बुवई तानून उगाच रुसवा आणून पदर चाचून हातान ओट जरा दाबीशी दातान हा राग जीव घेना खोटा खोटाच